महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेकडील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून असलेली 3 एकर जागा आता मुंबई बँकेला दिली जाणार आहे। पशु आणि वैद्यकीय विद्यापीठासाठी एकूण 145 एकर जागा शासनाने विद्यापीठाला दिलेली होती। त्यातली 3 एकर जागा ही मुंबई बँकेला दिली जाणार आहे। त्या बदल्यात मुंबई बँक पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परळ आणि गोरेगाव कॅम्पसमधील विकास कामांच्या एक रकमी 100 कोटी रुपयांचं विकास अनुदान देणार आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, गोरेगाव मधली ही 3 एकरची जागा आता मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी दिली जाणार असल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, पाहता आपण मुंबईतली 3 इंच जागा जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि लाखो करोडचा भाव आहे। आणि असं असताना गोरेगाव मधील 3 एकर जागा जी आहे ती मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे। ही जागा जी आहे ती पशुवैद्यकीय महाविद्यालयाची जागा हे या विद्यापीठ आहे आणि विद्यापीठाची एकूण 145 जागा आहे आणि त्यापैकी 3 एकर जागा जी आहे ती मुंबई बँकेला दिली जाणार आहे। या बदल्यामध्ये मुंबई बँक 100 कोटी रुपयांचं विकास अनुदान जे आहे ते महाविद्यालयाच्या परळ आणि गोरेगाव कॅम्पसमधील विकास कामांना दिला आहे। मात्र हा निर्णय जो आहे तो कुठेतरी वादग्रस्त ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण गोरेगाव मधील जे काही आरेमधील जागा आहे अतिशय महत्त्वाची आहे आणि अशी जागा 3 एकर जी आहे मुंबई बँकेला देणं कितपत योग्य आहे, प्रश्न जो आहे तो विरोधक उपस्थितांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण पाहतोय भाजपचे आमदार प्रवीण हे आशा आहे यांच्या या बँकेला ही 3 एकर जागा देण्याचा निर्णय आहे तो कुठेतरी वादात सापडण्याची शक्यता आहे। राजू, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।